नमस्कार, स्वागत आहे आपलं VBP न्यूजमध्ये. आपण सध्या माढा तालुक्यातील मौजे आरण येथील शिवारात आहोत. सध्या शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न अत्यंत मोठ्या प्रमाणात गाजतोय. तर त्याला अनेक शेतकऱ्यांकडून विरोधी होतोय. तर आरण येथील काही शेतकरी असे आहेत की त्यांनी आपल्या जमिनी शक्तिपीठ महामार्गाला देण्यास सहमती दर्शवलेली आहे. आपल्यासोबत स्वतः सावंत सर आहेत, आपण त्यांनाच विचारूया. सर, आपण सहमती दर्शवलेली आहे, कुठल्या मुद्द्यावरती आपण सहमती दर्शवलेली आहे? काय आहे, शक्तिपीठ हा ड्रीम प्रोजेक्ट आहे मुख्यमंत्री साहेबाचा. आणि आता आपण जरी काय यामध्ये जमिनी जात आहेत किंवा लोकांचं नुकसान असं जर म्हणलं तरीसुद्धा ते शक्तिपीठ महामार्ग करणारच आहेत. आणि त्याला विरोध केला तर तो विरोध मोडून काढणार आहे. त्यापेक्षा आमचं काय म्हणणं आहे की बाबा, बाजारभावाप्रमाणे या ठिकाणी जेवढ्या किमती आहेत त्याप्रमाणे आमच्या जमिनीला त्याच्या 5 पट रक्कम सरकारनं द्यावी. आणि ज्यांचं बाबा घरं गेलेली आहेत किंवा सगळ्याच जमिनी गेलेल्या आहेत अशा सगळ्यांना त्यांचं पुनर्वसन करून त्यांना व्यवस्थित अशा प्रकारचं जीवन पुढच्या काळामध्ये जगायला यावं अशा प्रकारची तरतूद सरकारनं करावी आणि त्याप्रमाणे त्याचा मोबदला सरकारने द्यावं. आणि तसं जर सरकारनं केलं तर आमच्या या सर्व शेतकऱ्यांची आरणमधील किंवा आरणच्या आसपासच्या खेड्यातील सर्व शेतकऱ्यांची शक्तिपीठ करण्याला काहीही विरोध नाही, आमची सहमती आहे. आपल्यासोबत इतरही काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण सहमती दर्शवलेली आहे जमिनी देण्यास. नमस्कार, माझे नाव रशीद सय्यद. मी शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी आहे. परंतु ह्या शक्तिपीठ होण्यामागं जे काही गावाचा फायदा होतो आहे, शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, हा विचार करून मी निर्णय घेतलेला आहे की शक्तिपीठ महामार्गाला समर्थन द्यायचं. त्याचा फायदा असा आहे की बरेचसे शक्तिपीठ महामार्ग ज्यावेळेस होतो आहे त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न मिटणार आहे. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना रानात जाण्यासाठी रस्तेसुद्धा नाहीत. उदाहरणार्थ बापकर आहेत, टेकाळे आहेत, त्यांनी बऱ्याच वेळा तहसील ऑफिसला पत्र दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला गेलेले आहेत, अद्यापर्यंत त्यांना रस्ता झालेला नाही. तळ्याच्या भराव्यावरनं जावं लागतं, परत कॅनलच्या भराव्यावरनं जावं लागतं. तर हा शक्तिपीठ महामार्ग ज्यावेळेस जाईल त्यावेळेस साईडनं जी सर्व्हिस रस्ता होणार आहे त्या सर्व्हिस रस्त्यानं त्या शेतकऱ्यांना स्वतःच्या रानात जायला रस्ता होईल सेपरेट. हा प्रश्न मिटणार आहे. दुसरी गोष्ट, शक्तिपीठ महामार्गाला ही जसं इतर ठिकाणी रस्त्याला किंमत दिलेलं आहे, शेतीला मोबदला दिलेला आहे, त्याप्रमाणे त्याची चालू बाजारभावाच्या 5 पट रक्कम शेतकऱ्याला मिळावी. आता सध्याला काय असं आम्ही ऐकतोय की रेडी रेकनरच्या 5 पट ते पैसे मोबदला देणार आहेत. तसं न देता चालू बाजारभाव जो आहे त्याच्या 5 पट रक्कम द्यावी. आणि किंवा जेवढं क्षेत्र त्या शेतकऱ्याचं बाधित होतं आहे तेवढ्या क्षेत्राच्या 5 पट क्षेत्र दुसरीकडे कुठेतरी घेऊन शासनाने त्यांना द्यावं, ही एक मागणी आहे आमची. दुसरी गोष्ट, शक्तिपीठ हा आरण गाव हे संत शिरोमणी सावता महाराजांचं तीर्थक्षेत्र, अवर्ग तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र असल्यामुळं बऱ्याचशा भाविक भक्तांना सुद्धा येण्या जाण्यासाठी, दर्शनासाठी येण्यासाठी वगैरे व्यवस्था चांगल्या प्रकारे होणार आहे. दुसरी गोष्ट, हायवेच्या कडेला जो रस्त्याला रेडी रेकनरचा भाव आहे तसा भाव जर आम्ही थोड्या अंतरावर, हायवेपासून काही अंतरावरच्या शेतकऱ्यांना सुद्धा तोच भाव मिळावा, अशी एक आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट, सध्याला आरण गावातील 536 एकर जमीन जाणार आहे. एकूण आरण गावामध्ये 6,667 एकर क्षेत्र आहे. त्यापैकी 536 एकर जर क्षेत्र काढलं तर त्याचे टक्केवारीमध्ये बघितलं तर ते 8% होते. 8% जर 8% बाधित होत असतील आणि 92%चा त्याच्यामुळं जर फायदा होत असेल तर हे शक्तिपीठ झाल्यामुळं अर्थातच गावाचा फायदा होणार आहे. गावाचा फायदा, एखादा उद्योगधंदा आल्यामुळं गावाचा महसूल वाढणार आहे, इथल्या बेकार तरुणांना नोकऱ्या वगैरे भेटणार आहेत. तर ह्या सर्वाचा विचार करून आमचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट, काही असे बी शेतकरी आहेत की ते त्यांना काय 1-2 एकर क्षेत्र आहे, ते क्षेत्र जे पूर्णतः जात आहे. तर अशा शेतकऱ्याचा सुद्धा शासनानं असा विचार करावा की जेवढं क्षेत्र जातं आहे त्याच्या 5 पट क्षेत्र कुठेतरी चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करावं त्याचं. तर ही आमची ठाम भूमिका आहे.
मागणी आहे. एवढीच विनंती आहे शासनाला आणि आमचं समर्थन 100% समर्थन राहणारच आहे शक्तीपीठ महामार्गाला. आता सध्याला आम्ही काय केलेलं आहे, माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये त्या 113 लोकांचं समर्थन दिलेली जी सह्या आहेत ह्याच्याची सह्या आहेत ना, हे ओरिजिनल सह्या आहेत, हे काही डुप्लिकेट सह्या नाहीत. तर हे 113 लोकांच्या सह्या आहेत ह्याच्यात. तर ही 113 लोकांच्या सह्या आहेत. हे समर्थन देणारे लोक भरपूर आहेत, भरपूर टक्केवारीत बघितलं तर भरपूर आहेत. परंतु सध्याला जे समर्थन न देणार आहेत त्यांचा जास्त उहापोह झालेला आहे. आणि जे काय समर्थन देणारे आहेत ते गप्प आहेत. त्यांना कुणी नेता भेटेना किंवा कुणी आता सावंत सर वगैरे दादा हे ह्यांच्यामुळं जरा आम्ही बोलू लागलेलो आहे, दुसरं काय नाही. आणि जास्तीत जास्त जर प्रॅक्टिकल जाग्यावर जे बाधित शेतकरी आहेत त्यांना जर बोलवून त्यांचं जर मत आजमावलं तर जवळजवळ 80 ते 90% शेतकऱ्यांचं समर्थन राहील.